ईव्हीएम विरोधामधील लढाईला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनामधून आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधामधील लढ्याची पुढची दिशा निश्चित करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यामधील पराभूत उमेदवारांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळेला झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, अश्विनी कदम, सचिन दोडके, अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप, अविनाश बागवे यांच्यासह नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर देखील उपस्थित होते। या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी सविस्तर माहिती दिली, पाहूयात। मागच्या 20 दिवसावर जो निकाल लागले त्या निकालाच्यावर माझ्यासहित कोणाचाच विश्वास नाही अशी परिस्थिती आहे। आणि महाराष्ट्रातली किंबहुना माझ्या 213 आडवसर विधानसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती सगळ्यांना अवगत होती। असं असताना धक्कादायक निकाल लागले। या निकालाच्या माध्यमातून ईव्हीएम टॅम्परिंग होणे, व्हीव्हीपॅट मशीन टॅम्परिंग होणे, या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी आम्ही या ठिकाणी समोर आणत आहोत। त्याच्या पलीकडे मतदार यादीमध्ये झालेला घोळ आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा ताब्यात घेण्याचा झालेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी आम्ही सकृतदर्शनी सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहोत। सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे 2023 ज्याच्यानुसार ज्या व्हीव्हीपॅट मध्ये आणि ज्या ईव्हीएम मशीन मध्ये आमचं मतदान हे मतदारांनी नोंदवलेलं आहे तेच मतदान मोजण्यात यावं। दुर्दैवाने त्या एसओपीचा वेगळा अर्थ निवडणूक आयोग लावतोय आणि ते मॉकपोल करण्याच्या संदर्भात सूचना देतात। मी तर 12,74,000 भरलेत, माझ्यासहित सगळ्याच उमेदवारांनी भरलेत। एक प्रकारे आमची थट्टा करण्याचा प्रकार हा इलेक्शन कमिशननी कुठेतरी केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवलेला आहे आणि म्हणून त्याच्यावर दाद मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात आलेलो आहोत। आम्ही आमचा झालेला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून मशीनने दिलेला कौल आहे, तरी सुद्धा घटनेचा आदर ठेवून आम्ही या गोष्टी घेऊन पुढे चाललोय। पण इथून पुढे किमान स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा पुढच्या लोकसभा विधानसभा असतील याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याची थट्टा होऊ नये, या ठिकाणी झुंडशाही गुंडशाही जिंकू नये याच्यासाठीचा आमचा आलाडा आहे। आणि म्हणून आता आदरणीय पवारसाहेबांच्या निवासाने आम्ही आलेलो आहोत दिल्लीमध्ये। संध्याकाळी अभिषेक मनु सिंघवी साहेबांकडे आदरणीय पवारसाहेबांनी वेळ घेतलेली आणि याच्यामध्ये आम्ही हा लढा पुढे कसा न्यायचा कायदेशीर या संदर्भातली चर्चा किंवा तसा प्रकारचा विचार विनिमय नक्की होईल। बरोबर, पण या संदर्भामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये कधी जाणार आहात? आणि आजच म्हणजे आज या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवी साहेबांची वेळ घेतलेली, म्हणजे तेच अपीयर होतील आणि ते अपीयर झाल्यानंतर या संदर्भात माझ्यासहित 22 उमेदवार आलेत, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा राज्यातले। आम्ही सगळीच मंडळी नका या ठिकाणी याचिकेद्वारे या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधत आहोत। सिस्टीम नक्की बरबटलेली आहे, ती स्वच्छ करण्याचा आमचा प्रयत्न आहे।